हरिओम. लहू पुंडलिक सूर्यवंशी, बेलखेडा, उपासना केंद्र बेलखेडा. हो. तर 4 वर्षे पहिले आपल्याला गाडीवर जात होतो, चाळीसगावतून येत होतो मी. तर नागदून एका जणाला बसवलं आणि मी घाईत होतो आणि गाडी चालवत होतो आणि एकदमच समोर खडीचं भुगलं होतं आणि गाडी कंट्रोल करत होतो, पण तोपर्यंत रिक्षा आली. तर पण मी एकदमच बाप्पूंचं नाव घेतलं. बाप्पूंचं नाव घेताच मला डायरेक्ट म्हणजे खडीचा भुगलावरून बाजूला फेकलं. तर मला काहीच धक्का लागला नाही, फक्त गाडीचं नुकसान झाले बस. पण मला असं रक्त बी निघलं नाही आणि काहीच निघलं नाही, कारण की मी बाप्पूंचं तेव्हा एकदमच नाव घेतलं, बाप्पू तुम्हीच येत आता बचावा, मला वाचवा बस. त्या रिक्षावाल्यांची काच फुटले, पण आपल्याला काहीच धक्का लागला नाही, काही रक्त लागलं नाही. त्याच टायमाला बाप्पूंचं नाव घेतलं, पण एकदम कडीचा बुगला रादर फेकलं मला. आणि जो मागे बसलेला होता त्यालासुद्धा माझ्यावर काही येऊन दिलं नाही, कारण की मला म्हणजे मला वाटलं की मागच्या बसला त्याला बी लागला असेल, पण त्यालासुद्धा लागू दिलं नाही बाप्पूंनी, कारण की मी नागधून बसवून आणलं होतं त्यांना. तरी बी नाही काहीच, एकदम शांतता. दुसरा जणींनी उचवले आम्हाला का बा लागलं का काय बघा बुवा, काहीच नाही. आपण नागद घेऊन गेलो दवाखान्यात, काही लागलं का काहीच नाही. म्हणतं भाऊ मला काहीच लागलं. मी म्हणतं बाप्पूंचं नाव घेतलं पण मला काहीच पण गाडीचं एकदम झालं म्हणतं, पण धक्कासुद्धा नाही, रंगतसुद्धा निघलं नाही म्हणतं काहीच बाप्पूच्या याच्यानं. मी तेच सांगितलं फक्त बस म्हणतं बाप्पूरा तुम्हीच येतात आम्हाला. हरिओम.